भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्याचं नवकोरं प्रशासकीय संकुल, देखणी वास्तू, चकाचक रंगरंगोटी आणि प्रशस्त परिसर. लाखांदूरच्या वैभवात भर घालणारी ही इमारत तब्बल 22 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. आता वर्ष झालं ही इमारत पूर्ण होऊन तयार आहे. मात्र दुर्दैव असं आहे की या इमारतीचे दरवाजे अद्यापही जनतेसाठी उघडले गेलेले नाहीयेत. आता त्याची नेमकी काय कारण आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये. इमारत तयार आहे पण लोकार्पण करायला मुहूर्त मिळेना. कारण काय तर म्हणे मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच रिबीन कापायची या लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी लाखांदूरची जनता मात्र वाऱ्यावर सोडली गेली आहे. ज्या ठिकाणी शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असायला हवी तिथं आता मधमाशांनी तयार केलेल्या पोळ्यांचा वावर बघायला मिळतोय. मध्यंतरी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपल्या लोकार्पणाचा विषय आम्ही कलेक्टर सरांकडे मांडला होता आणि त्या अनुषंगाने आपली बिल्डिंग जी आहे ती पूर्ण होऊन अवधी झालेला आहे. पावसाळ्याच्या एंडिंगला त्याचं काम पूर्ण झालं, वृक्षारोपण वगैरे सगळं, आणि आता प्रशासकीय कारणास्तव तिचं लोकार्पण होणं बाकी आहे. राजकीय श्रेयाच्या या लढाईत आणि मुख्यमंत्र्यांच्या तारखेच्या खेळात लाखांदूरचा सामान्य नागरिक भरडला जातोय. काम पूर्ण मग लोकार्पण का नाही असा सवाल आता सामान्य जनता विचारतीये. जर मुख्यमंत्री येत नसतील तर जनतेच्या हक्काची ही वास्तू जनतेसाठी खुली का केली जात नाही असा सवालही उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की मी येतो. आता त्याच्यामुळे आम्ही पत्रही दिलं, येतो म्हणाले. आता मी उद्या परवा त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतो. समजा ते येतच नसतील तर महसूल मंत्र्याच्या हाताने आता ताबडतोबीनं त्याचं उद्घाटन करायची आम्ही भूमिका घेऊ. लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयाची इमारत तयार झालेली आहे आणि लवकरातच त्याचं उद्घाटन घेतो आहे. तर काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अडचणी होत्या परंतु ते आता समन्वय झालेला आहे. लवकरात लवकर याचं उद्घाटन घेण्यात येतं. लोकशाहीमध्ये जनता मालक असते पण लाखांदूरमध्ये मात्र परिस्थिती या उलट दिसतीये. 22 कोटींची ही वास्तू राजकीय इगोमध्ये अडकलीये. आता सरकारला जाग येते का आणि मुख्यमंत्र्यांचा मुहूर्त कधी मिळतो याकडेच सगळ्यांचं लक्ष लागले. लाखांदूर तालुक्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालय या इमारतीमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेली ही इमारत लोकांना पायपीट करावा लागत आहे. LS मराठीने ही बातमी लावून धरल्यानंतर लाखांदूरचे तहसीलदार यांनी या संबंधीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पुरवलेली आहे आणि जिल्हाधिकारी या संबंधित पाठपुरावा करत आहेत. तर स्थानिक आमदार नाना पटोले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की या इमारतीचे लोकार्पण ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे ही त्यांची इच्छा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या संबंधित वेळ घेणार आहेत. जर त्यांच्या वेळ मिळाला नाही तर ते महसूल मंत्र्यांच्या हस्ते लवकरच या इमारतीचे लोकार्पण करून सामान्य जनतेच्या सेवेत ही इमारत सुरू करण्यात येईल. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.